सर हे आहेत TM भोसले सर, वसंतराव पाटील विद्या मंदिर मांजर्डे येथे आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी होते. सर तुम्ही आम्हाला 7वी क ला इंग्रजी शिकवत होता आणि त्यावेळी तुम्ही आम्हाला जे शिकवलं ते अजूनही आमच्या लक्षात आहे. उदाहरणार्थ तेनाली रमण एक पाठ होता बघा, म्हणजे ते हे असतात, एक स्त्री असते म्हातारी, ते चोर वगैरे असतात, दिवसभर चांगले राहायचे आणि संध्याकाळी चोरी करून यायची. तो तुम्ही धडा शिकवला होता ना, तो अजूनही आमच्या लक्षात आहे. त्याच्यानंतर तो अलिबाबा 40 चोरचा तो एक पाठ होता, 7वी 8वीच्या दरम्यान तो एक पाठ होता. तर असे तुम्ही शिकवलेले सगळे धडे आमच्या लक्षात आहे. आणि तुमची सर मारण्याची पद्धत पण वेगळी होती. पाठांतर करण्याची क्षमता होती ना तुम्ही, म्हणजे विद्यार्थ्याला ते आलंच पाहिजे. मग ते काय करायचं तुम्ही सर, की आम्हाला इंग्रजी शब्द पाठांतरात द्यायचा आणि मग आदल्या दिवशी विचारतो, तुम्ही त्या दिवशी विचारणार. मग आमचा जर शब्द पाठ नसेल तर तुम्ही इथं मारत होता, जर पाठ नसेल तर दुसऱ्या दिवशी इथं मारत होता, आणि तिसऱ्या दिवशी पण पाठ नसेल तर हात करून सर इथं मारत होता. म्हणजे इतकी तुम्ही म्हणजे विद्यार्थ्याकडून तुम्ही पाठात करून घ्यायचा. पण मी सर जरा स्वतःला लकी समजतो, कारण मी असा तुमचा मार खाल्ला नाही, म्हणजे मी त्यापासून वाचलोय. पण इतरांनी मार खाताना मी सर बघितलंय. मग ते काही तुमचे शत्रू किंवा नव्हते, पण त्याला आलं पाहिजे ही तळमळ तुमच्याकडे खूप होती. परत आपला काल कार्यक्रम झाला, पण तुम्हाला त्या ठिकाणी आपले जी सगळे विद्यार्थी होते त्यांना जो संदेश द्यायचा होता, पण तो काही आपल्याला वेळाभर देता आला नाही. आज तुम्ही त्यांना सांगू शकता. काल जो 2 तारखेला मांजर्डे ते गेट टुगेदरचा कार्यक्रम नवोदय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता, तो अतिशय चांगला कार्यक्रम, त्यांना नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमास त्यांचं गेट टुगेदर राहिलं बाजूला, तर आमच्या सर्व शिक्षकांचं गेट टुगेदर त्यांनी घडवून आणलं. आणि इतकी चांगली सुवर्ण संधी त्यांनी आम्हाला शिक्षकांना भेटण्याची दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावं तर थोडंच आहे. आणि एवढे 30-32 वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी जवळ 6 महिने कष्ट करून सगळ्यांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला, तो त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते यशस्वीरित्या पार पडलं. आणि कार्यक्रमाचं नियोजन इतकं सुंदर केलं होतं की आम्ही सगळे शिक्षक भारावून गेलो आणि आम्हाला खूप खूप आनंद वाटला. आणि त्यांच्याकडून खरोखरच शिकण्यासारखं आम्हाला मिळालं काय, की कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं असतं हे आमचे काही त्यातले विद्यार्थी बरेचसे शिक्षक असल्यामुळं त्यांना कार्यक्रम कसा असावा एक चांगलं उदाहरण आम्हाला त्या दिवशी दिसून आलं. आणि त्यांना धन्यवाद द्यावं थोडंच आहे. आणि खरोखरच मी सर्वांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि सर तो जो काळ होता तो त्या शाळेचा सुवर्ण काळ होता, आम्ही तो डोळ्याने अनुभवलेला आहे. तर त्या काळातल्या काही आठवणी वगैरे आहेत काय तुमच्याकडे, म्हणजे असं आमच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात असतील किंवा तुमच्या शिक्षकाच्या संदर्भात, स्टाफच्या संदर्भात असतील, एखादी आठवण छोटीशी जर असेल तर सांगा. मी त्या वसंतराव पाटील विद्या मंदिरमध्ये 81-82ला हजर झालो. मी सुरुवातीचाच काळ माझा, आणि शाळा एवढी मोठी शाळा मला सुरुवातीला मिळाली, अतिशय मोठी शाळा होती ती. आणि सर्व शिक्षक बरेचसे शिक्षक सिनियर होते आणि मी नवीन एकटाच सुरुवातीला नवीनच होतो मी. आणि मला इतकं चांगलं मार्गदर्शन तिथल्या शिक्षकांना, BN पाटील सर मुख्याध्यापक होते, त्यांनी सर्वांनी इतकं चांगलं सहकार्य केलं. नवीन मी ग्रॅज्युएशन म्हणून बाहेर पडलो आणि तिथं मला टीचिंगमध्ये नवीन असल्यामुळं बरं एवढा अनुभव नव्हता. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणतात, आणि ते जमलं नाही मला, कारण टीचिंगमध्ये एवढं मी कधी बाहेर नव्हतोच. आणि स्वतः कष्ट करून एक चांगलं शिक्षक पाहिजे म्हणून तिथं मी प्रयत्न केला असेल तर मुलांनी पण चांगलं सहकार्य केलं. माझ्याकडे इंग्लिश विषय तिथं शिकवायला होता. खरोखर इंग्लिश विषय माझा तसा मेजर सब्जेक्ट नव्हता, माझा इकॉनॉमिक्स मेजर सब्जेक्ट होता. परंतु इंग्लिशचा अभ्यास मी BEdला इंग्लिश सब्जेक्ट ठेवला आणि माझी इच्छा होती मी इंग्लिशचं टीचर व्हावं. आणि त्यानंतर तिथं मी चांगल्या पद्धतीने शिकवलं, मुलांनी पण चांगलं सहकार्य केलं आणि चांगले विद्यार्थी माझे तयार झाले. मुलं कष्टाळू होते त्यावेळेचे सगळी, अतिशय प्रामाणिकपणे दिलेला अभ्यास करायचे. काही होते वात्रट, त्यांना थोडंसं पनिशमेंट करावं लागायचं, त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचं. माझं एक तर तो होतं की मुलांच्याकडून करून घेतल्याशिवाय होत नाही, किंवा अभ्यास करू नये किंवा असं प्रेमानं सांगून होते. म्हणून माराचं थोडंसं मी दहशत थोडीशी निर्माण केली होती. मार दिल्याशिवाय शिकणार नाही ते थोडंसं मला जाणवत होतं आणि मी त्यामुळे मारायचं. आणि मला मी रिटायर होईपर्यंत मला ते लक्षात आलं की मार्के शिक्षक आहेत, आतापर्यंत बरेचसे चांगले IAS अधिकारी झाले, ते सगळे म्हणतात सर तुमचं मार आम्हाला मोठं केले, हेच महत्त्वाचं आहे.
आणि सर अभिमानाची एक गोष्ट पण सांगतो तुम्हाला की तुम्ही आम्हाला शिकवलं ती जी बॅच होती त्या बॅच मधले 10 जण आम्ही शिक्षक झालेलो आहे आणि तुम्ही जसं इंग्रज शिकवत होता तसंच आम्ही शिकवतोय. फक्त माराव बंधन आलंय, आम्हाला राग येतो, गाला पण खात जातोय, पण कायदा सांगतोय, पण पाठीवर हात फिरवतोय आणि तुला कधी येईल तेव्हा येऊ दे असं ते रूपांतर झालं. पण तुम्ही जे मारला ते आमच्या चांगल्यासाठीच मारला आणि आता ते आम्हाला जाणवतंय. आम्ही सर्व शिक्षण घाबरत होतो, तुम्हालाही घाबरत होतो, परंतु तुमची ती इंग्लिश शिकवण्याची पद्धत ती आम्ही आत्मसात केली. ती आता आम्ही विद्यार्थ्यांच्यात काय करतो उतरवतो. त्या सगळ्या शिक्षकांच्या ज्या पद्धती होत्या शिकवण्याच्या त्या पद्धतीनुसारच आम्ही आता विद्यार्थ्यांना शिकवतोय. आपला संजू शिंदे असेल, त्याच्यानंतर मॅडम असतील, या सगळ्यांनी त्याच्याच पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. ठीक आहे सर, धन्यवाद.